आणि अशोक खरात प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। याच बातमीने बुलेटिनची सुरुवात करूयात। एसआयटीने नीरज जाधवचे देखील फोन कॉल रेकॉर्ड हे आता तपासल्याची माहिती मिळते। नीरजच्या कॉल रेकॉर्डमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडल्याची माहिती ही आता समोर आलेली आहे। नीरज जाधवच महिलांना कॅप्टन खरातचा निरोप पोहोचवत होता अशी सूत्रांची माहिती आहे। तर नीरज जाधव हा फोकस प्रॉपर्टीमध्ये येणाऱ्या महिलांच्या संपर्कामध्ये होता अशी देखील माहिती आता सूत्रांकडून हाती लागली आहे। तर नीरज जाधवचे देखील कारनामे हे आता समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि याच संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, खरं तर काल सलग 7 तास ही चौकशी करण्यात आलेली आहे। नीरज जाधवचे कॉल रेकॉर्ड आता तपासण्यात आलेत। कॉल रेकॉर्डमधून काय समोर आलंय? आकांक्षा, आपण जर बघतोय तर या कॅप्टन खरात प्रकरणामध्ये जो मुख्य सूत्रधार आहे तो म्हणजे या कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय असलेला नीरज जाधव। या नीरज जाधवच्या माध्यमातूनच काही महिलांचा त्या ठिकाणी संपर्क होत होता। या महिलांचे काही निरोप असेल ते या कॅप्टन पर्यंत पोहोचवण्याचं काम हा नीरज जाधव करत होता। त्याचे ज्यावेळी सीडीआर तपासले गेले त्या सीडीआरच्या माध्यमातून जवळपास 30 ते 40 महिलांचे जे नंबर आहेत ते खरं तर समोर आलेले आहे। एसआयटीच्या माध्यमातून जी चौकशी सुरू आहे या चौकशीच्या दरम्यान या दोघांची समोरासमोर ज्यावेळी चौकशी करण्यात आली त्यावेळी यांच्यात वाद देखील झालेला होता। आणि त्यानंतर या नीरज जाधवने ज्या पद्धतीनं या महिलांना त्या ठिकाणी त्यांचा जे व्हिडिओ होते ते व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या दिलेल्या होत्या आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडलेला होता। लैंगिक शोषण करतानाचे जे व्हिडिओ होते या कॅप्टनचे व्हिडिओ देखील या नीरज जाधवच्याच कॅमेऱ्यामध्ये होते आणि त्याच्या कॅमेऱ्यातूनच हे सगळे व्हिडिओ बाहेर आलेले होते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जर बघितलं जो मुख्य सूत्रधार आहे तो म्हणजे या कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय असला नीरज जाधव। त्याची आता चौकशी सुरू झालेली आहे आणि या मास्टर माइंड असल्या नीरज जाधवच्या सीडीआर मधून जे काही महत्वाचे कॉल रेकॉर्ड असेल किंवा काही फोन नंबर असेल त्या फोन नंबरच्या माध्यमातून अधिकचे पुरावे एसआयटीला मिळणार आहे आणि त्यातून देखील अनेक धक्कादायक माहिती समोर येणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। आकांक्षा, अगदी धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीसाठी। आणि महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात विरोधामध्ये तक्रार देण्यासाठी आणखी 3 तक्रारदार महिला या पुढे आलेल्या आहेत। या 3 महिलांना विश्वासामध्ये घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात आली आहे। या तक्रारदार महिलांकडून एसआयटीला खरात विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी आणखी सबळ पुरावे मिळण्याची शक्यता ही भोंदू खरातनं 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ असल्याची माहिती ही देखील समोर आली आहे। तर अशोक खरात विरोधामध्ये आतापर्यंत 4 महिला तक्रार देण्यासाठी पुढे आलेल्या आहेत। त्यामुळे एकीकडे एसआयटीचा तपास सुरू असतानाच आता आर्थिक चौकशीला देखील वेग येणार आहे। आयकर विभागाकडून खरातच्या मालमत्तेची आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे। उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्राची देखील पडताळणी होणार आहे। देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे हे रडारवरती आहेत आणि त्यामुळे आता जमीन व्यवहार संबंधी लोक देखील पोलिसांच्या रडारवरती आलेले आहेत। जवळपास 57 सातबारा अशोक खरात आणि कुटुंबियांच्या नावावरती असल्याची माहिती ही सध्या मिळते। तर काही सातबाऱ्यांवरती सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं असल्याचं देखील तपासामध्ये उघड झालंय। त्याबरोबरच ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्याची देखील तपासणी ही आता केली जाणार आहे। तर या चौकशीमधून आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जाते। भोंदूबाबा अशोक खरातच्या घृणास्पद कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याची काल तब्बल 7 तास एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे। खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधांचे पुरावे आणि इतर माहिती ही एसआयटीकडून गोळा करण्याचं काम सुरू आहे। खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव आणि अशोक खरातची समोरासमोर चौकशी झाली आहे। चौकशी दरम्यान खरात आणि नीरज जाधव मध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आज देखील दोघांना एकत्र चौकशीसाठी बोलावण्यात येईल अशी शक्यता आहे। दरम्यान अशोक खरातला आता संपवण्याचा डाव आखला जाऊ शकतो। 24 तारखेला त्याचा एन्काउंटर होऊ शकतो अशी भीती ही भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाईंनी व्यक्त केली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा 3च दिवसामध्ये राजीनामा झाला, परंतु आता सुनेत्रा पवारांनी रुपाली चाकणकरांची पक्षामधून हकालपट्टी करणं हे गरजेचं आहे असं देखील मत हे तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं आहे।
अशोक खरात प्रकरणात 3च दिवसात महिला आयोगाच्या अध्यक्षांचं पद गेलं. माझी सुनेत्रा पवारांना विनंती आहे की आपण या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि अशा व्यक्तीला आपल्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जे आहे ती तातडीनं हकालपट्टी आता करणं गरजेचं आहे. अशोक खरात याचे जे संबंध आहेत ते अनेक मंत्र्यांशी, अनेक राजकारण्यांशी आहेत. त्यामुळं अनेकांचं पितळ उघडं होऊ शकतं. भोंदू अशोक खरात यानं अटकेच्या 3 दिवस आधी शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये राज्यातल्या 3 मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडालेली होती. विनोद नामक एका पंटरनं या बैठकीचं नियोजन केलेलं होतं. यातला एक अधिकारी हा मुंबई विभागातील असल्याचं आणि त्याचे अशोक खरात याच्याशी आर्थिक व्यवहार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एसआयटी चौकशीमध्ये या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर विनोद नावाच्या एका व्यक्तीनं शिर्डीमध्ये अशोक खरात सोबत 3 अधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं. ही बैठक शिर्डीमध्ये पार पडलेली होती आणि त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे, हे 3 अधिकारी नेमके कोण आहेत याबद्दल या सगळ्याच तपासामध्ये कोणती माहिती समोर येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये अजून एक अपडेट म्हणजे एक अधिकारी हा मुंबई विभागातील असल्याची माहिती ही सूत्रांकडून समोर येते. त्यामुळे नेमके हे 3 अधिकारी कोण आहेत, या अधिकाऱ्यांसोबत कोणत्या विषयावरती ही बैठक झालेली होती, या सगळ्याच संबंधीची माहिती ही समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या सगळ्या तपासामध्ये आता ही माहिती समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर अशोक खरातला भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा अशी प्रतिक्रिया ही संजय राऊतांनी दिली आहे. मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय भोंदूगिरी ही थांबणार नाही असं देखील मत हे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे. तर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी, बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. बाकी इतर सोडून द्या, सामान्य जनता किंवा इतर. पण जे मंत्री आहेत, जे सत्तेवर आहेत, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही.